हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची अगदी सोपी पद्धत। इथे ही काठपदर साडी आहे। आता साडीचा पिको फॉल करण्यात सगळ्यात पहिली स्टेप असते ती साडीचं सरळ कटिंग होणं। बॅक साईडला असो किंवा फ्रंट साईडला साडीचं जर सरळ कटिंग केलेलं असेल तरच पिको सरळ येतो। तर मी अशा पद्धतीने जमिनीवर साडी अंथरून घेते। कात्री एकदम सरळ रेषेत पकडायची आणि सरळ रेषेमध्येच कटिंग करायची, बिलकुल हलवायची नाही। किंवा तुम्ही धागा काढून सुद्धा कटिंग करू शकता। आता फ्रंट साईडचं मी तर कटिंग करून घेतलेलं आहे। बॅक साईडनेही आपण एकदम सरळ कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही ब्लाऊज पीस काढताना थोडं कमी जास्त कटिंग झालेलं आहे। तर आपण एकदम सरळ रेषेमध्ये इथं कात्री पकडलेली आहे आणि एकदम सरळ रेषेमध्ये इथे कटिंग करून घेतलेलं आहे। आता सरळ कटिंग झाल्यानंतर आपण ह्या साडीला करणार आहोत पिको। ही आहे पिकोची मशीन आणि साडीला मॅचिंग असा दोरा मी ओवून घेतलेला आहे। आता पिको मशीनचा जो नॉब आहे त्या नॉबच्या मधोमध साडीचा काठ मी पहा तुम्ही अशा पद्धतीने पकडलेला आहे। उंच असा पकडलेला आहे साडीचा काठ आणि साडी अलगद हाताने पुढे खेचत आहे। साडी अलगद हाताने पुढे खेचल्यामुळे काय होतं की जे आपण पिको करतो साडीला तो एकदम बारीक दोरीसारखा बनतो। जर साडी आहे अशीच लूज सोडली तर साडीचा पिको जाडसर होतो। बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की साडीचा पिको जाडसर होतो, तर हे होऊ नये म्हणून ही छोटीशी ट्रिक्स वापरून बघा। पिको करताना साडी अलगद हाताने थोडीशी पुढे पुढे खेचायची, जास्त नाही। जास्त जर तुम्ही साडी खेचली तर मग मात्र विरळ पिको होणार, म्हणजेच व्यवस्थित धागा होणार पकडणार नाही आणि व्यवस्थित धागा न पकडल्यामुळे साडीचे धागे निघतात। जास्तही नाही खेचायची, अगदी हलक्या हाताने थोडी थोडी पुढे खेचायची आहे आणि मग पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे। आता बॅक साईडला मी पिको करून घेतलेला आहे। आता आपण करूया फ्रंट साईडला पिको। बऱ्याच मैत्रिणी विचारतात की तुम्ही जो पिकोसाठी नॉब वापरता तोच तुम्ही फॉलसाठी वापरता का? तर हो, मी वेगळा नॉब फॉल लावताना वापरत नाही। आणि बऱ्याच मैत्रिणी फॉल लावताना साडीला खालच्या किनारीच्या साईडने पण हातशिलाई करतात आणि वरच्या बाजूने पण हातशिलाई करतात, पण मी साडीला फॉल लावताना खालच्या साईडनं पिकोच करते। आता मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर बऱ्याच मैत्रिणी काय म्हणतात की खालच्या बाजूने पिको केल्यानंतर आपल्या पैंजणामध्ये वगैरे अडकतात किंवा मग निघतात किंवा जाडसर होतात, तर असं काहीच होत नाही। मी तुम्हाला सांगते काय करायचं साडीच्या किनारीवरती फॉल अगदी व्यवस्थित ठेवायचा आहे आणि तुम्ही इथे पाहताय थोडं थोडं करून पिको करायचं आहे आणि साडी थोडीशी पुढे खेचायची आहे, म्हणजे जो पिको होतो ना तो खालच्या बाजूने जाडसर होत नाही। साडीचा काठ आणि फॉलचा काठ एकमेकांवर व्यवस्थित सेट करायचा आणि थोडं थोडं करून पिको करायचं आहे। आता बऱ्याच मैत्रिणी डायरेक्ट एकदा सुरुवात केली की मध्येच थांबतच नाही नॉनस्टॉप, पण तसं नाही करायचं आहे। साडीला व्यवस्थित सेट करायचं आहे, साडीचे किनार फॉलचे किनार व्यवस्थित थोडं थोडं करून सेट करायचे आणि मग फॉल पिको करून घ्यायचा आहे, म्हणजे फॉल तिरका लागला जात नाही। आणि तुम्ही जर आपण शिलाई मशीनवरती एखादी पट्टी वगैरे जसं ब्लाऊजला जोडतो तसं एकदम सुरुवात केली की एंडपर्यंत थांबतो, तसं न करता हळूहळू व्यवस्थित सेट करत जर तुम्ही फॉल लावला तर 100% सांगते की फॉल तिरका लागत नाही। आणि खरं तर फॉलला खालच्या साईडने हातशिलाई करण्याची गरजच नाही। हातशिलाईचा तरी एखादा धागा निघाला तर पूर्ण फॉल निघून येतो, पण अशा पद्धतीने जर तुम्ही हळूहळू सेटिंग करत आणि हलक्या हाताने पुढे खेचत जर फॉल लावला तर फॉल जाडसरसुद्धा होत नाही आणि फॉल तिरकासुद्धा लागला जात नाही। तर अशा पद्धतीने मी साडीला फॉल जोडून घेतलेला आहे। आता आपण करणार आहोत हातशिलाई। आता हातशिलाई करण्यासाठी आता हा किनार बघा, तुम्ही वाटतसुद्धा नाही की आपण इथं मशीनवरती पिकोच्या मशीनवरती फॉल लावलेला आहे, एवढा सुंदर पातळ असा फॉल लागला गेलेला आहे। आता हातशिलाई करण्यासाठी वरच्या बाजूने इथं 1/4 इंचाचं मी जे मार्जिन घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूने म्हणजे साडीच्या सुईच्या बाजूकडून एकदम सुईच्या टोका एवढंच मार्जिन घ्यायचं आहे। आता आपण घेणार आहोत साडीचा मॅचिंग असा दोरा। आता दोरा किती घ्यायचा तर जेवढी तुमचं फॉल आहे त्यापेक्षा 12 ते 15 इंच दोरा एक्स्ट्राचा ठेवायचा आहे आणि दोरा नेहमी हातशिलाई करताना अखंड घ्यायचा आहे। दोरा दुहेरी ओवून घ्यायचा आहे आणि बॅक साईडला छोटीशी गाठ द्यायची आहे, जेणेकरून फॉलचा धागा निघणार नाही।
आता इथे पहा, मी जसं मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवरती दोरा घेत आहे वरच्या बाजूने. खालच्या बाजूने मात्र एकदम सुईचं टोक म्हणजे फक्त दोरा ओला गेला पाहिजे एवढंच मार्जिन घ्यायचं आहे आणि पूर्ण साडीला हात शिलाई करून घ्यायची आहे. आता सुरुवातीला थोडंसं इथे हात शिलाई करताना काळजी घ्यायची आहे. मी जसा दोरा ओढत आहे त्याच पद्धतीने अगदी अलगद दोरा ओढायचा आहे आणि हलका हात फिरवून घ्यायचा आहे दोऱ्यावरती, म्हणजे प्लेन फॉल बसला जातो. बऱ्याच वेळा काय होतं की सुरुवातीला दोरा तुटतो, हो, म्हणून तर सुरुवातीला दोरा म्हणजे आपण हा जो उभा भाग केला आहे आणि हा आडवा भाग जवळजवळ 12 ते 15 इंचापर्यंत दोरा अगदी हलक्या हाताने ओढायचा आहे आणि हा असा जो हात फिरून आहे तो पूर्ण फिरून घ्यायचा आहे. याच पद्धतीने पूर्ण साडीला हात शिलाई करून घ्यायची आहे. आणि दोरा पुढे ओढल्यानंतर हात फिरवणं म्हणजेच असं प्लेन हात फिरवायचा, जेणेकरून साडी फॉल आणि दोरा व्यवस्थित प्लेन बसला जातो आणि पूर्ण साडीला व्यवस्थित हात शिलाई होते. हे पहा, अशा पद्धतीने किनार जिथं आहे फॉलची तिथे बोट ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने हात फिरवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण साडीला फॉल लावून